खरंच तर आपण काय एका मुलाचा आपण परिचय करून घेणार आहोत. म्हणजे आपण नाव सध्या कुठं आपण राहायला कुठे आपण काय करतो, व्यवसाय किंवा आपल्याला काही जाणवते, आपल्याकडनं काही लहानपणाकडनं किस्सा वगैरे जाणवते, आपण प्रत्येकाने मी विनंती करतो संतोष टोंबळे आपण, कारण हा कार्यक्रम करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता. प्रत्येकाला पर्सनली भेटून सगळं भेटून शेतीची कामं बघून सगळं बघून त्यांनी प्रत्येक ठिकाणी हजेरी लावली आहे. मी विनंती करतो शाळेमध्ये आला धन्यवाद. आणि आपण ज्यावेळेस सगळे एकत्र आल्यानंतर जी आनंद व्यक्त करू राहिलो याच्यापासून आम्ही भरपूर दिवसापासून प्रयत्न करीत होतो. आणि सगळ्यांना भेटल्यानंतर असं वाटतं की आपण पहिल्यांदा जे शाळेत आलतो तर सगळेच मित्र असं खेळ खेळायचो, हे करायचो, सर मारतील का काय. आम्ही सरांना बाग सरांच्या पट्टीची आठवण जास्त आम्हाला यायची. बाग सर आम्हाला पट्टीने हे करायचे, जर वर्गात जर नाही गेले तर भरपूर मारतात ते दाखला आहेत आम्हाला. आणि मी संतोष टोंबरे शेती करतो, पुरणगावला राहतो. एक मुलगा आणि एक मुलगी. माझी मुलगा आपला हे झालेलं आहे, आपलं ITI झालेलं ट्रॅक्टर मॅकॅनिकल. त्यांनी पण आपल्या आठवणी इथं सगळ्यांसगळं शेअर करायच्या. माझं नाव मला वाटते जे 50% लोकांनी आठवत पण नसेल, राईट. आणि हे जे श्रेय आहे सगळं इथपर्यंत पोहोचण्याचं हे त्यांनी शोधले. आणि याची नंबर कसा मला मिळवला मला तर सांगता येणार नाही. माझी आजी इथे धरवट्यांची, मी आजीकडे राहायचो. आणि इथून जवळपास 24 वर्षानंतर पहिल्यांदाच मी चांगदेव नगरला आलो. माझं गाव नांदूर खंडाळा. आणि साधारणतः 20 वर्षापासून मी पुण्याला राहतो, हिंदवडीमध्ये राहतो. मी वाकडला माझं ऑफिस आहे. मी फॉरेस्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवतो. त्याच्यामध्ये आर्थिक साक्षरतेचं महत्त्व हे बुकही मी लिहिलेलं आहे. पण मी म्हणजे विसरलो मी आणायचं इकडे. माझी अशी इच्छा होती की सगळ्यांनी द्यायची. कारण काय होतं की आता मी जास्त माझ्या आठवणी तशा पुसटच आहे सगळ्या. मला जास्त काय